नमस्कार मित्रांनो, मी आयुष मेरे तुमचं स्वागत करतो सर्वांचा नवीन एका व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग मला वाटतं खूप मोठा असेल, म्हणजे 2 पार्टमध्ये येईल। तर आमची सर्व फॅमिली आम्ही चाललो आहे फिरायला, पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट आणि असे अजून देवस्थान आम्ही करणार आहोत। तर आज तारीख आहे 18 तारीख, रात्रीचे 10 वाजलेत। तर आमच्या इथूनच बस आहे। आता आम्ही बसमध्ये चाललो आहे। आमच्या इकडे पूर्ण वाडीत लाईट नाही, मला काय दिसत पण नाही, चाललो आहे। तर आता आमची बस आली की आम्ही जाऊ। तर बसमध्ये जाऊन भेटतो तुम्हाला, बाय। तर मित्रांनो, आम्ही इथं चालतो आहे, म्हणजे काळोखातनं चालतो आहे आणि आमची बस पण आले। इथं वाजते कुठेतरी, इथं मला खाली काय दिसत नाही, खूप लाईट आहे। ही आत्ताच आमची बस पण आली, तुम्हाला दिसत असेल ती दिसते निळी निळी, ती बस आहे। आणि माझी मावशी मला पूर्ण हेल्प करते ब्लॉगिंग करायला, पायाखाली चपला बिपला खाली लाईटिंग दाखवते बघा तिला। आणि ही माझी बहीण दिसत नसेल पण बघा आता। आणि ही माझी आईस मम्मी, तिच्या नावा मला 5 सबस्क्रायबर वाढा। आता आम्ही चाललो। आता हा NH66। तर आजची बहुतेक पूर्ण नाईटलाच ट्रॅव्हलिंग होईल। ही गाडी आहे आपली। या गाडीतून आता आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण पेट्रोल भरायला थांबलोय। तर पेट्रोल भरून थोड्या वेळात आपण निघू। तर मित्रांनो, आता इथं पेट्रोल भरायला थांबले। तर इथं टाईम पास करतात, काहीतरी काम चालू आहे म्हणून थांबलेत। तर मी तसंच वॉकिंग करायला आलो, रोडवर चालतो आहे। आणि आज पूर्ण ट्रॅव्हलिंग रात्रीची आहे। तसं आम्ही सकाळी 5-5:30पर्यंत आम्ही पंढरपूरला पोचू, तेव्हाच तुम्हाला दाखवतो। आज रात्री काय असं शूट नाही करणार, जर कुठे थांबली किंवा काय असेल तरच दाखवेन, नाही तर डायरेक्ट सकाळी पंढरपूरला पोचल्यावर भेटू। तर मित्रांनो, आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आलो गोंदवळेकर महाराजच्या इथे आंघोळ करायला। आता आम्ही इथून आंघोळ करणार आणि थोड्या वेळाने आम्ही निघणार पंढरपूरला। तर मित्रांनो, आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केले, चेंज नाही केलं। आता जाऊन चेंज करतो, चेंज करून झालं आता दर्शन घ्यायला दाखवतो। तर मित्रांनो, आता आम्ही चेंज वगैरे करून झालं आणि आता आम्ही आरती चाललो, तिथे दर्शन घ्यायला चाललो। आरती चालू आहे, हे लोक कुठे आहेत त्यामुळे आले, आता आम्ही त्यांच्या इथे चाललो। तर आता आम्ही दर्शन करून आला, दुसरीकडे चाललो दर्शन करायला, दाखवतो। तिथे वाटतं बसायला, हे जसे आम्ही फिरताय तसे आम्ही मामा फिरतो। मित्रांनो, आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे। आता आम्ही फिरतोय मठ, इकडे ही बॅक साईड आहे, फ्रंट बाजू आहे ही, म्हणजे आणि इकडे तिकडं हे रूम्स आहेत आणि या रूमच्या मागे चेंज तिकडे आंघोळीसाठी होतं आणि हे मंदिर आहे। आणि आता आरती चालू आहे। मित्रांनो, आता आम्ही इथून निघालो पंढरपूरला। तर मित्रांनो, आता माझं दर्शन वगैरे झालं आहे
पण मी तेव्हा फोनच नव्हता आणला. तर मी आत्ता परत गाडीजवळ गेलो, फोन घेऊन आलो आणि मी परत मंदिराकडे चाललो आहे. आता पूर्ण मंदिरात तर नाही जाता येणार कारण तिकडे फोन अलाउड नाही आणि मी आता एकटा जातो आहे. तरी ही आहे चंद्रभागा आणि आता आम्ही चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो चालून चालून लय पाय दुखायला लागले, खूप चाललो आहे आजच्या दिवसात, लय पाय दुखत आहेत. तरी पण आता मला शूट करायचं आहे तर परत जावंच लागेल. मी जातो आहे, पाहत राहा, तुम्हाला दाखवतो मी. जेवढा आज मला समजलं आहे, मी पण आज फर्स्ट टाईमच आलो आहे. आज पण खूप गर्दी आहे, सॅटर्डे आहे म्हणून आय थिंक अशीच गर्दी. आणि त्या गर्दीतनं जेवढं मला काय समजलं तेवढं मी तुम्हाला सांगतो, बघत राहा. खूप लांब जायचं आहे अजून. तर इथून जे दिसतंय ते पुंडलिकाचं मंदिर आहे आणि घर आहे. तिथून असं वरती गेला की मेन दरवाजा आहे, तिथपर्यंत आता आपण परत जाऊ. जेवढं काय आहे तेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो मी, बघत राहा. तर मित्रांनो हा आहे इस्कॉन प्रमुख घाट, प्रभुपाठ घाट आहे आणि तिथं जायला आपल्याला बोटीने जायला लागतो. तर मित्रांनो ते प्रभुपाठ घाट होतं, तिथं जायला त्या बोटीने जायला लागतं आणि मला वाटतं त्या बोटीची 20 रुपये किंमत आहे. ते आपल्याला मंदिरापासून तिथे नेतात आणि परत फिरून मंदिराजवळ आणतात. आम्हाला मगाशी कोणतरी बोलत होतं, आम्ही गेलो नाही, खूप गर्दी होती आणि आम्हाला उशीर होत होता, आम्ही गेलो नाही. तर कोण आला ही व्हिडिओ बघून, ब्लॉग बघून, तर जर त्याला जायचं असेल तर जावा. बहुतेक 20 रुपयेच आहे. 20 रुपयात ते राईड देतात, फिरवतात, तिथे सोडतात आणि तिथून परत रिटर्न घेऊन येतात. आणि आता आपण पोचलो आहे. तर मित्रांनो हे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे हे, आणि ही चंद्रभागा. इथून बोटी वगैरे जातात आणि आज तुम्ही पाहू शकता की गर्दी किती आहे. आणि आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. बघू शकता माझ्या मागे ते आता आपण परत चाललोय वरती. आपल्याला इथून पहिला हा दरवाजा लागेल, तिथपर्यंत आपण जायचं आहे. त्याच्या पुढे जायला आपल्याला मोबाईल अलाउड नाही, तर मोबाईल ठेवणार नाही, तिथपर्यंत तर जागा. तर मित्रांनो आता माझ्या समोर आहे मंदिराचा महादरवाजा. मी आता जवळ जायचं ट्राय करणार आहे, बघू तिथपर्यंत जाऊ. आत जाऊन देत नाही मोबाईल घेऊन, पण आपण बाहेर तर उभं राहू शकतो. आणि मगाचपेक्षा आत्ताच जरा गर्दी जास्त वाढली, तर बघू दिसतं. तर आता आपण तिथनं रिटर्न येऊ, पाहूया काय होतं ते. तर मित्रांनो आता इथं मुखदर्शनचा गेट बंद झाला आहे. आता फक्त मोठी वरची चालू केले, मगाशी बंद केलेली जेव्हा आम्ही आमचं दर्शन झालं तेव्हा वरचं. पण तुम्ही पाहू शकता की गर्दी किती आहे. पण मुखदर्शनाच्या गेटजवळून रिटर्न आलो, तसं मग आपल्याला पुढं जाऊन दिलं नसतं आणि गेट पण बंद होता. तर आता तो मला वाटते एक तासानंतर उघडेल. त्याच्या पुढे तर आपल्याला आता जातानाच चालू करत मोबाईल घेऊन आपण तिकडनं आता रिटर्न आलो. आता आपल्या गाडीकडे आपण चाललो. आता बहुतेक आपण ह्या रोडनी जाऊ किंवा आलो त्याच रोडनी जाणार होतो, पण आपण गेलो नाही कारण तिकडं खूप ट्रॅफिक होती. आपण आलो तसंच जाऊ चंद्रभागेच्या बाजूने. आता मला गाडीजवळ जाऊन बाय. तर मित्रांनो आता आपण पंढरपूरमधून निघून 1 तास झाला आहे. गाडी मी फोन चार्जिंगला लावलेला, तर तिथं निघताना शूटिंग नाही केली आणि मी मस्त झोपलो होतो. आता पुन्हा 1 तास पंढरपूरपासून निघायला इथपर्यंत झोपलो होतो. आता आलो, मस्त उठलो, 2 मिनिट झोपला. आता चहा वगैरे पिऊ आणि तू करू. तर आता नाश्ता वगैरे करून झाला, आता आम्ही निघतो आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलो तुळजापूरला. इथून आपण गाडी मागे लावली, तिथून आता आपण चालत जाणार मंदिराजवळ.
मी मागून जातोय. आपल्या पुढे आपल्या बसमधली माणसं गेले आहेत. आपण जाऊन बघू पुढे कुठपर्यंत पोहोचले. तर मित्रांनो हे आता सर्व ओटीचे दुकान आहे आणि इथे पण खूप गर्दी आहे. आम्ही चाललो चाललोय गर्दीतून चालत पुढे चाललं. आवाज येतोय आता इथे पण गर्दी आहे आणि 7:45 वाजले. 9च्या आधी कोणाला जायचं असेल तर कारण 9 वाजता मंदिर बंद होतं. कोणी आला तर प्लीज उशीर करू नका नाही तर त्यांचं दर्शन अडचण राहील. आता आम्ही ते चपला काढल्यात आणि ओटी घेतली आणि ते चालत जायचं आम्ही. मला वाटते 5-10 मिनिटाचा रोड आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे महादरवाजासमोर. आम्हाला तुम्हाला दाखवतो. हात द्यायला लावल. चला इथून चला. तिथे काय बोलत होते मला तर काय समजलं नाही पण काहीतरी बोलत होते. आता बघू. ते बोलतात की 2100 रुपये द्या आणि सर्व जी आमची पूर्ण बस आहे त्यांना पूर्ण दर्शन देणार. पण नक्की कसं दर्शन देणार आहेत हे माहिती नाही. त्यावर आता डिस्कशन चालू आहे. आता बघू काय डिस्कशन होत आहे. ठरल्यावर तुम्हाला सांगतो. आता आम्ही त्या 2100 रुपये देऊन डायरेक्ट दर्शन करतोय. आम्ही माझ्या मागे ते आमच्या बसमध्ये माणसं आहे आणि बहुतेक तिथं आरती चालू झाली होती. घंटा वाजता. माझा आवाज तुम्हाला येत नसेल ना. तर मित्रांनो आम्ही आता मंदिरात आहोत. चालू आहे मंदिरात. बहुतेक दर्शन लवकर भेटणार. खूप फास्ट चालतोय. तर मित्रांनो आत्ताच आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. मस्त वाटलं दर्शन घेऊन. पुढे जरा गर्दी भेटली पण झालं लवकर झालं. दर्शन वगैरे घेतले आरती केली आणि आता आम्ही निघालो. आता आम्ही आत्ताच मंदिराच्या बाहेर आलो. आता आम्ही इथून निघतोय. गुड नाईट.